हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग। तर आज आम्ही सकाळी सकाळी चाललो आहे त्रिशाच्या स्कूलला। ऑलमोस्ट 10:15 होत आले आहे आणि आम्ही स्कूलला चाललो आहे त्रिशाच्या। त्रिशा रोजच्या टाइमला सकाळी 8:15ला स्कूलला गेली होती, बट आता कॉल आलेला तिच्या स्कूलमधनं की तिला ताप आलेला आहे म्हणून, सो आम्ही तिला घ्यायला चाललो आहे। सकाळी स्कूलला जाताना तिला ताप वगैरे नव्हता, बट घशात कसं तरी होतंय असं ती म्हणत होती, मला रात्री पण म्हणाली आणि सकाळी पण म्हणाली, बट ताप नव्हता। सो मी तिला स्कूलला पाठवलं, बट 10 वाजता कॉल आला आणि आम्ही तिला घेऊन आलो। इथे राजेश पण आज घरी आहे। ते आज घरी नाही, ते कोलकात्याला राहिले असते, बट त्यांची आज 5:30ला पहाटे फ्लाईट होती। ते बिचारे रात्री 2ला उठून रेडी होऊन 3 वाजता घरातून बाहेर पडून एअरपोर्टला गेले आणि फ्लाईट कॅन्सल झाली। सो ते 5 वाजता पुन्हा घरी आले। त्यांची रात्रभर झोप झालेली नव्हती। ते सेकंड हाफ ऑफिसला जाणार होते, बट त्रिशा पण घरी होती आजारी म्हटल्यावर मग ते आज घरीच थांबले आणि असंच आमचं आरामात सगळं चालू आहे। दोघं पण घरी होते तर ॲज युजल माझं काम तितकं होत नाही जेव्हा हे दोघं पण घरी असतात, बट ठीक आहे, चालूच असते। मग त्रिशा आल्यावर थोडा वेळ झोपली होती, आराम करत होती। तिला म्हटलं उठ, ब्रेकफास्ट करून घे, कारण तिने स्कूलमध्ये ब्रेकफास्ट नव्हता केला। मग तिला म्हटलं ब्रेकफास्ट कर। औषध तिला लगेच आम्ही आल्या दिलं होतं। सो तिचं म्हणणं होतं की जो तू टिफिन दिला होता आज तोच मी ब्रेकफास्ट म्हणून खाते, कारण तिने आज चीज पराठा नेला होता टिफिनला। सो ती बोलली मला तोच दे। सो ते पराठा ती इथे खात आहे। राजेशने या व्हिजिटला जाऊ नये अशी माझी खूप इच्छा होती। नेहमी जातात ते व्हिजिटला, बट असं मला कधी वाटत नाही, बट यावेळी काय माहिती मला वाटत होतं त्यांची व्हिजिट कॅन्सलच व्हायला पाहिजे आणि योगायोगाने तेच झालं की त्यांची व्हिजिट कॅन्सल झाली। माहीत नाही का, बट फर्स्ट टाइम मला असं वाटत होतं की हे आज व्हिजिटला नाही गेले पाहिजे। मी 2दा म्हणाले पण होते त्यांना की तुम्ही कॅन्सल नाही करू शकत का, बट ते त्यांना पॉसिबल नव्हतं आणि झालं ते योगायोगाने का होईना झालं। आणि मला फार आनंद झाला होता ज्या दिवशी ते 5 वाजता घरी येऊन मला म्हणाले की कॅन्सल झालंय म्हणून। सो मला झोपेत होती मी तरी मला असं वाटलं होतं की यार बरं झालं म्हणून। असं काहीसं झालं आज आणि त्रिशाने इथे तिचा ब्रेकफास्ट फिनिश केला आहे। ठीक आहे, ॲपल आहे, ॲपल देते, करेक्ट ॲपल देते। आणि दुपारी जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी इकडे डिंकाचे लाडू करायला घेतले। त्रिशा अगदी आवडीने खात आहे, तर मला पण करायला अगदी हुरूप येत आहे। ती संपले की लगेच म्हणते आई संपले का लाडू, मला खायचे आहेत। मग म्हटलं चला करायला घेऊया। डिंक आणि गूळ संपलेला होता आणि खोबऱ्याचा किस पण, बट जे होतं ते मी तुपात मस्त ड्राय रोस्ट करून घेतलं आणि म्हटलं आता डिंक वगैरे थोड्या वेळात जाऊन घेऊन येऊ तेव्हा ते ॲड करता येईल। मग मी बाकी तयारी होते त्या मटेरियलची बाकी तयारी सगळी ही करून ठेवली होती। आणि हा आहे नेक्स्ट डे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट। त्रिशा आज पण घरी होती, थोडासा फीवर होता तिला आणि काल मला काय पुन्हा शूट करायला नाही झालं, फार असा काही मूड पण नव्हता, सो मी नाही शूट केलं। आता नेक्स्ट डे मॉर्निंगला स्टार्ट। हॅलो, तर आज आहे नेक्स्ट डे। ॲक्च्युली व्लॉग मी काल स्टार्ट केला होता, बट कंटिन्यू करणं नाही झालं कारण त्रिशाची तब्येत पण ठीक नव्हती आणि मग आमचाही मूड नव्हता आणि मग बाकी कामांमध्ये आम्ही बिझी झालो। सो काल ब्लॉगच कंटिन्यू नाही केला। तर आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग। आम्ही जस्ट आता पोहे खाल्ले, म्हणजे माझे खाऊन झाले, त्रिशा अजून खाते। त्रिशाची तब्येत अजून पण नरम गरमच आहे आणि म्हटलं चला आज ब्लॉग स्टार्ट करूया। राजेश ऑफिसला गेले तर आम्ही दोघे आत्ता नाश्ता करतोय। ते नाश्ता न करता गेले। त्रिशाची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ती लेट उठली, मग मी पण लेट उठली कारण तिला स्कूलला पाठवायचं नव्हतं। मग राजेशने टिफिन नाही नेला, ते बोलले राहू दे आज टिफिन वगैरे नको देऊ, ते ऑफिसच्या कॅन्टीनलाच आज लंच करून घेणार होते। मग आम्ही दोघी उठलो, फ्रेश झालो, आता ब्रेकफास्ट केला। अजून भरपूर काम बाकी आहे कारण घरात सगळा पसारा तसाच आहे। काल मी पुन्हा डिंकाचे लाडू केलेले, थोडे पहिले संपले होते तर रात्री त्यात बराच वेळ गेला माझा। सो सकाळी पण लेट झाला, अजून मला पसारा आवरायचा आहे सगळं घरातलं वगैरे। आणि 2 दिवस झाले मी वॉर्डरोब आवरायला घेईल म्हणते, पण काही ना काही कारणाने राहून जात आहे। तर आज माझा आहे तो प्लॅन की आज वॉर्डरोब ऑर्गनाईज करायला घेऊया म्हणून, बघूया आता कसं होतंय ते। आणि राजेश पण काल कोलकाता जाणार होते, बट नाही गेले, त्यांची फ्लाईट कॅन्सल झाली। बट ते एका हिशोबाने चांगलंच झालं ते नाही गेले ते, कारण माझी पण अशी फारशी इच्छा नव्हती
की त्यांनी जावं व्हिजिटला म्हणून. माहीत नाही का ते नेहमी जातात, बट नेहमी नाही वाटत मला काही, बट यावेळी त्यांनी नाही जायला पाहिजे असंच मला वाटत होतं आणि तसंच झालं. फ्लाईट कॅन्सल झाली आणि ते काल घरीच असल्यामुळे त्रिशाच्या स्कूलमधून फोन आला तर आम्ही पण जाऊ शकलो लगेच. तर आम्ही पण ते घरीच असल्यामुळे आम्ही पण त्रिशाच्या स्कूलमध्ये जाऊ शकलो तिला घ्यायला. जसा कॉल आला आम्ही लगेच गेलो घ्यायला. सो ते बेटर झालं. म्हणजे ते नसते तरी मी गेलीच असती, बट मग मला कॅब बुक करून वगैरे जायला लागलं असतं, कारण तिला ताप होता म्हटल्यावर तर 2 व्हीलरवर मी तिला घेऊन नसते येऊ शकले. आणि तिच्या स्कूलला इथून जायला कॅब मिळते, बट तिथून रिटर्न यायला कॅब नाही मिळत. माहित नाही काय प्रॉब्लेम आहे, असं 2दा झालंय माझ्यासोबत. ते कॅबवाले रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत नाही, मग कॅब मिळत नाही, खूप पुढेपर्यंत चालत यावं लागतं आणि मग कॅब मिळते. सो काल हे बेटर झालं की ते घरीच होते आणि मग आम्ही तिला घेऊन येऊ शकलो. सो असं काहीच आहे. काल आम्ही किचन मधल्या काही 1-2 गोष्टी आणायच्या होत्या, त्या आणायला गेलेलो. सो ते काही गोष्टी घेतल्या, बट शूट असं काय मी खास केलं नाही काल. आता बघूया कसं होतंय ते. आज आहेत काही प्लॅन्स घरावरण्याचे वगैरे, बघूया कसं होतंय. त्रिशाच्या तब्येतीवर डिपेंड आहे सगळं. तर त्रिशा इथे आता पोहे खाते. झाले का खाऊ? तिची एक्झाम पण आली आहे लवकरच जवळ. सो अभ्यास पण चालू आहे, तब्येत पण बिघडली आहे, असं काही आता चालू आहे. चला तर मग स्टे ट्यून, बघा पुढे काय होतं ते. सो अमेझॉन वरून मी एक वस्तू ऑर्डर केली होती, तर ते पार्सल जस्ट रिसीव्ह झालं. म्हटलं चला आता तुमच्यासोबत ते शेअर करावं. म्हणजे मी 2 गोष्टी ऑर्डर केलेल्या, सेम प्रोडक्ट होते, फक्त डिझाईन कलर वगैरे थोडंसं वेगळं होतं. मला कन्फ्युजन होतं की लावल्यावर कुठलं चांगलं दिसेल, म्हणून मी दोन्ही ऑर्डर केलेलं की जे चांगलं वाटेल ते ठेवूया आणि दुसरं रिटर्न करूया. एकाला फ्लावर्स कलर केलेले होते ना, ते विदाउट फ्लावर्स आहे, फ्लावर्स तर नाहीच आहे. हे असं काहीच आहे. फ्रेम ऍक्च्युली ही मी अजून एक ऑर्डर केलेली, ती कलर मध्ये आणि ही नॉर्मल आहे. कलरवाली मला फोटोमध्ये छान दिसत होती की ही छान दिसेल, बट जिथे मला लावायची होती तिथे ती सूट नव्हती होत. सो मी सध्या ती दुसरीकडे लावून बघितली आहे आणि आज ही आली आहे. आता जी छान वाटेल ती मी ठेवणार, दुसरी रिटर्न करणार. ती पण आणते का? इथेच लावली आहे. तर मी तुम्हाला ती पण शेअर करते. ही एक आहे, छान आहे ही पण. लेट्स सी, ज्या जागी मला लावायची तिथे कुठली चांगली दिसते हे मी लावून बघते आणि मग ठरवते. पण तुम्ही पण सांगा की 2 मधली कुठली फ्रेम जास्त छान दिसते. एक ही आहे, ही कलरफुल आहे आणि ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसायला. ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये वगैरे ही जास्त छान दिसते, फोटो व्हिडिओ मध्ये. ती वॉललाही छान दिसते, पण ज्या जागी मला लावायची आहे ना त्या जागी ती सूट नाही करत आहे. सो मी दुसऱ्या जागी लावली, ती लावल्यावर मला आवडली, छान दिसते, बट बघूया आता. आणि ही एक आहे, दोन्हींवरचे कोट्स वेगळे वेगळे आणि कलर कॉम्बिनेशन पण वेगळं आहे. बघूया आता. तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा कुठली फ्रेम ठेवू आणि कुठली छान वाटते. मला तर ही जास्त छान दिसते, ही वाली. ठीक आहे, बघूया आपण लावू. ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून झाल्यानंतर मी घरातलं आवरायला घेतलं. भरपूर पसारा झालेला होता आणि काय माहिती, दोघं घरी असेल त्या दिवशी मला घरातलं कामच पटकन उरकत नाही. असं खूप वेळ लागतो आणि आवरलं जरी तरी थोड्या वेळात पुन्हा असं वाटतं की पसाराच आहे, अजून घरच नाही आवरलं की काय, असं होतं. तुमच्याकडे पण असंच काही होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पटापट मग मी पण तो सगळा पसारा आवरून घेतला आणि घर नीट अँड क्लीन असलं की आपल्याला पण अगदी फ्रेश वाटतं आणि वस्तू पण जिथल्या तिथे असल्या की त्या सापडायला पण वेळ नाही लागत, म्हणजे लगेच मिळतात. सो हे मी सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा बाकी होता, कारण जसं मी मगाशी सांगितलं राजेशने टिफिन नव्हता नेला आणि जवस मी कधीची आणून ठेवली होती, तर मला होतं की आज आपण जवसाची चटणी पण करून घेऊ. थंडीमध्ये ह्या असल्या गोष्टी खाल्लेलं हेल्दी पण असतं आणि चांगलं
चांगलं असतं, तर आज मी जवसची चटणी पण करून घेणार होती. याआधी मी कधीच जवसाची चटणी केलेली नव्हती, बट म्हटलं बघूया आपण यूट्यूबवरच काहीतरी रेसिपी वगैरे बघून आज जवसाची चटणी पण बनवून टाकूया. सो मला ते पण काम होतं, तर म्हटलं पहिले घरातलं सगळं आवरलं की मग बाकी गोष्टी करायला आपल्याला बऱ्या पडतात. नाही तर घरातलं तसंच ठेवून आणखी काही वेगळं करायला घेतलं की डबल पसारा होतो. मग ते मला नाही आवडत की आधी घर स्वच्छ असलं, म्हणजे जे रोजचं जे काम असतं ते झालेलं असलं की मग एक्स्ट्राचं करायला काही वाटत नाही. म्हणजे मग तो पण पसारा निघतो, तर तो नुसता तेवढाच जे एक्स्ट्राचं आपण काही करायला घेतलं असेल तर नुसतं तेवढंच आवरायला नंतर काही वाटत नाही. आधीच घरात पसारा आणि त्यात आणखून काही वेगळं एक्स्ट्रा काम करायला घेतलं तर मग ते जास्त डबल काम वाढल्यासारखं मला वाटतं. सो मी जे पण काही एक्स्ट्राचं करणार असेल, एखादी रेसिपी म्हणा किंवा आवरायला पण एक्स्ट्रा काम काही काढणार असेल, तर त्याच्या आधी मी घरातलं रोजचं रुटीन जे असतं ते करून घेत असते. आणि तुम्ही इथे बघू शकता मी चटणी करायला घेतली आहे. पहिले हे जवस सगळे मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले होते. जवस भाजायला फार असा वेळ नाही लागत आणि खूप जास्त वेळ पण ती नाही भाजायची. जस्ट 3 ते 4 मिनटं अशी भाजली की काढून घ्यायची. आणि त्याच कढईमध्ये नंतर मी बाकी इन्ग्रेडियंट्स भाजायला घेतलेले, ज्यात होतं तीळ घेतलेले मी काही, जिरे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर असा स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला असा कढीपत्ता घेतलेला आणि हरभऱ्याची थोडीशी डाळ पण घेतलेली. हरभऱ्याची डाळ नसेल तर तुम्ही फुटाण्याची डाळ पण यूज करू शकता किंवा डाळ ज्याला म्हणतात ते. हे असं सगळं छान असं कलर थोडासा हलकासा चेंज होईपर्यंत भाजून घेतलं. आणि नंतर मग ते जवस आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आणि त्यात लाल तिखट पावडर आणि मीठ हे 2 ॲड करून छान असं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुटून पण घेऊ शकता, बट माझ्याकडे खलबत्ता वगैरे नाही आहे, सो मी हे ग्राइंड करून घेतलं मिक्सरमधनं. आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी चटणी रेडी झाली आहे. मी पहिल्यांदाच केली आणि छान झाली. खाऊन बघितली तर टेस्ट पण मस्त झाली होती. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि जसं मी सकाळी म्हणाले होते की आज मला वॉर्डरोब ऑर्गनाईज करायचं आहे, पण बिलकुल इच्छा नाही झाली आणि झोपून घेतलं आम्ही. थोडा वेळ आराम केला त्रिशाने आणि मी. थंडी सुरू झाली आहे, सो काही करण्याची अशी इच्छाच होत नव्हती. जेवण केलं आणि जसं तुम्ही मगाशी बघितलं जवस होते माझ्याकडे, त्याची चटणी बनवून घेतली आणि त्यानंतर आवरून झाल्यावर थोडा वेळ झोपून घेतलं. थंडी वाजत होती, सो काही करण्याची इच्छाच झाली नाही. आणि ते आत्ता आम्ही उठलो. त्रिशाला बरं नाही म्हणून तिला विक्स वगैरे लावून औषध देऊन झोपवलं, तर मलाही झोप लागून गेली. मग वॉर्डरोब जे ऑर्गनाईज करायचं होतं ते राहून गेलं. बट आत्ता उठलो आम्ही. म्हटलं चला तिला स्नॅक्स देते. तिच्यासाठी मखाणे बनवायला ठेवले आहेत मी ओव्हनमध्ये आणि एकीकडे माझ्यासाठी चहा बनवायला ठेवला आहे. सो म्हटलं आता चला मस्त चहा वगैरे घेऊया. सो इकडे चहा बनत आहे आणि इकडे मस्त असे मखाणे रेडी झाले आहेत. तर म्हटलं चहा घेऊया गरमागरम. असं थंडी अजूनही वाजत आहे आमच्या घरात. माहीत नाही का पण खूपच थंडी वाजते असं मला वाटतं. फरशी पूर्ण थंड झालेली आहे. मग सो चला तर मग आता आम्ही चहा वगैरे घेतो, थोडा स्नॅक्स वगैरे खातो, मग भेटूया रात्री. माझा स्वयंपाक रेडी आहे. मेथीची सुकी भाजी, इकडे भाकर होत आहे, एक झाली एक, आणि त्रिशासाठी पोळ्या. आणि त्रिशाने श्रीखंड आणायला सांगितलं होतं तिच्या बाबांना, सो इथे आहे श्रीखंड. त्रिशाला श्रीखंड खाण्याची इच्छा झाली होती, श्रीखंड आणलं. चला तर आम्ही जेवून घेतो. लवकर जेवायचं आहे. वाजले आहेत 7:30. आम्ही जेवायला बसणार आहे कारण आम्हाला जायचं आहे गणपती मंदिरात. सो आज पटकन जेवण करून घेणार आहे. चला तर मग भेटूया गणपती मंदिरात. आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आज दगडूशेठ गणपतीला जाणार होतो, बट काही कारणाने ते कॅन्सल झालं, सो नाही जात आहे. आणि थोडासा मूड ऑफ पण झालाय कारण इच्छा खूप होती माझी की आज जाऊया, बट नाही जाऊ शकत आहे. सो बसलोय आता आम्ही. त्रिशा तिची बॅग पॅक करते उद्या स्कूलला जाण्यासाठी. आज तिला ठीक वाटलं, दुपारनंतर काय तिला ताप वगैरे असा नाही आला. मग म्हटलं बॅग पॅक करून ठेव, बघता येईल सकाळी असली तब्येत ठीक तर उद्या तिला स्कूलला पाठवून देऊ आम्ही.
सो असं काहीसं आहे. सो आता बघूया नंतर केव्हा जाणं होतंय गणपतीला ते. तसं गेलो तर शेअर करता आलं तर मी नक्कीच तसं पण शेअर करेल. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय. बाय.